आयुक्तांची भेट घेतल्यानंतर काय चर्चा झालेली आहे? काल देखील तुम्ही या प्रकरणाचा फॉलोअप घेतला होता. आजच्या चर्चेमध्ये काय काय गोष्टी आपण बोलतो? कारण काल जो विषय झाला त्याच्यासाठी मी कालच निघणार होतो पुण्यासाठी, पण सगळे बोलले की आज आम्ही या सगळ्यांना भेटायला येणार होतो, पण आयुक्तांची पण वेळ मिळाली, मी त्यांना पण भेटायला आलो. माझं म्हणणं आहे की हे जे इतर पक्ष असतील आमच्या कामांमध्ये जे अडथळे टाकतात हे दुसऱ्यांदा झालंय आणि त्याच्यामुळे ते सत्तेत असतील तरी कितीही प्रेशर टाकला तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी आज आलो. मी आमच्या मुलांच्या मागे उभा आहे कारण ते उत्तम काम करतात. मला वाटतं युनिट स्थापण्यापेक्षा एक उत्तम कार्यक्रम नाही असू शकत जिकडे तुम्ही विद्यार्थ्यांच्या घरोघरी पोहोचता, त्यांच्या काही अडचण असेल महाविद्यालयात ती तुम्ही सोडवून घेऊ शकता. त्याच्यामध्ये जर येऊन अडथळा टाकलं, तुम्ही बोट घातला तर आम्ही हात घालणार. ऍक्शनला रिॲक्शन ही येणारच. आणि एवढंच मी सांगायला आलोय, आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाहीये, पण कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. अमित साहेब कार्यकर्ते आपले कार्यकर्ते स्थापन करत होते शाळेमध्ये, परंतु पॅम्पलेट तुम्ही दाखवले, मात्र तुमच्याच विरोधात कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कुठेतरी म्हणजे तो ट्रेसपासिंगचा आहे. आणि कारण आम्ही मी ज्यांच्याशी बोलतो ना त्यांच्याशी बघून बोलू शकतो. मला माहिती आहे तुम्ही जेवढं आहे तेवढं रेकॉर्ड करा, तुम्ही पुढे या ना थोडं. सर तुम्ही खरं तर सीपी साहेबांची भेट नाही मी काल जसं एक आम्ही त्यांचं ऑफिस बंद केलं, त्याच्या ऑफिसला टाळं लावलं, असं ते बोट घालत बसले तर त्यांचे पुण्यामधले सगळे ऑफिसेस बंद होतील. तसे त्यांचं काम चालू नाहीये. दुसऱ्यांच्या मध्ये येण्यापेक्षा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करावं, एवढीच माझी म्हणून मी आज सीपी साहेबांना बोललो, सीसीटीव्ही आहेत आपल्याकडे, ते मुलं कोण आहेत बघू. ते जर त्यांची निघाली तर मला वाटतं सगळे ऑफिसेस त्यांचे बंद करावे लागतील.